नगरसेवक सत्तेचा वापर करून, पदाचा वापर करून या ठिकाणी बोगस दाखला काढून ओबीसीच्या हक्काचं आरक्षण ह्याने हिसकावून घेत आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 9 ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असताना संतोष शिवदास पाटील यांनी संशयित बोगस जात दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विनायक रामचंद्र रुपनर यांनी केलाय। या प्रकरणी संबंधित 7 अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग, लोकायुक्त, राज्य निवडणूक आयोग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं रुपनर यांनी सांगितलंय। रुपनर यांनी केलेल्या आरोपानुसार संतोष पाटील व त्यांच्या वडिलांच्या मूळ शाळा दाखल्यांमध्ये जात हिंदू लिंगायत अशी नमूद आहे। मात्र निवडणुकीवेळी लिंगायत वाणी या प्रवर्गाचा जात दाखला सादर करण्यात आलाय। तसेच संतोष पाटील यांनी आधार घेतलेल्या चुलत्याच्या शाळा दाखलेत विजयकुमार मारुतराव पाटील असं नाव असून जात दाखला मिळवताना विजय मारुती पाटील या नावाने गॅझेट बदल दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। जर शिवदास पाटील आणि विजयकुमार पाटील हे सख्खे भाऊ असतील तर त्यांच्या वडिलांची नावे अनुक्रमी मारुती आणि मारुतराव वेगवेगळी कशी असा सवालही रुपनर यांनी उपस्थित केलाय। या सर्व प्रकरणातून बोगस प्रतिज्ञापत्र व कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। सामान्य नागरिकांना जात दाखला मिळवताना एकत्रित नावाचा महसुली पुरावा आवश्यक असतो। मात्र या प्रकरणात तो नसतानाही जात दाखला देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। याशिवाय चुलत्याच्या जुन्या दाखल्यात वाणी हा शब्द खाडाखोड करून समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित कागदपत्रांची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान अर्ज दाखल होऊन 133 दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासकीय दप्तर दिरंगाई प्रतिबंध अधिनियम 2005 अंतर्गत शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तसेच संबंधित व्यक्तींवर BNS कलम 120B 229, 318, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। विनायक रुपनर म्हणाले, हा लढा ओबीसी समाजाच्या हक्काचा आहे। 7 दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडे दाद मागून सांगलीत तीव्र आंदोलन उभारलं जाईल। नमस्कार, आज मी आपल्या समोर ओबीसी समाजावर कशा प्रकारे अन्याय होतो हे सांगण्यासाठी मी आज आलो आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची इलेक्शन होऊन 4 महिने झाले आणि वार्ड क्रमांक 9 मधून ओबीसी आरक्षणामधून जे उमेदवार निवडून आले संतोष शिवदास पाटील यांनी या ठिकाणी बोगस ओबीसीचा दाखला काढून ओबीसी समाजाचं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी त्यांनी फसवणूक केली आहे। 19/8/2017 रोजी त्यांनी उपविभागीय कार्यालय विटा म्हणजे प्रांत ऑफिस यांच्याकडून 19/8/2017 रोजी त्यांनी जातीचा दाखला काढला। या ठिकाणी जातीचा दाखला काढत असताना महसुली पुरावा जोडणे बंधनकारक असताना देखील त्यांनी महसुली पुरावा जोडला नाही। फक्त त्यांची शाळा सुटल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सुटल्याचा दाखला आणि चुलत्याचा शाळा सुटल्याचा दाखला। वडिलांच्या शाळा सुटल्याच्या दाखल्यावर लिंगायत आहे, संतोष पाटलाच्या शाळा सुटल्याच्या दाखल्यावर लिंगायत आहे आणि चुलता जो विजयकुमार मारुती पाटील जो आहे त्याच्या शाळा सुटल्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा शब्द आहे आणि या ठिकाणी नंतर वाणी हा शब्द लिहिला आहे। म्हणजे या ठिकाणी त्यांनी शासनाची फसवणूक करून खोटे दाखला जोडून या ठिकाणी त्यांनी जातीचा दाखला काढला। ऑनलाईन माहिती भरताना खोटी माहिती भरून या ठिकाणी त्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला। त्याचबरोबर जात पडताळणी समितीने त्यांना वडील आणि चुलत्याचे एकत्रित नावाचा पुरावा आवश्यक अशी त्यांना त्रुटी काढून दिली होती। पण त्रुटी काढण्यासाठी 30 दिवसाच्या आत त्रुटी ही सादर करावी लागते, पण आज 4 महिने होऊन गेले तरी त्रुटी सादर केली नाही। त्यामुळं माझ्या आपल्या माध्यमातून जात पडताळणी समिती यांना विनंती आहे, तुम्ही आजपर्यंत यांचा जात पडताळणी अर्ज रद्द का केला नाही? 30 दिवसाच्या आत सादर करणे शासन निर्णय असताना सुद्धा तुम्ही आज त्यांचा दाखला त्यांचा पेंडिंग का ठेवला आणि तुमच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई का करू नये
यासाठी मी कलेक्टर साहेब, प्रधान सचिव समाज कल्याण विभाग मुंबई यांच्याकडे मी दप्तर खाली या अधिकाऱ्यावर शिस्तबद्ध कारवाई करावे यासाठी मी मागणी करणार आहे. त्याचबरोबर आपण तात्काळ ह्यांचा जात पडताळणीचा अर्ज सो मोटो रद्द करावा. त्याचबरोबर विटा प्रांत ऑफिस यांना देखील मी पत्रव्यवहार केला आहे. यांनी चुलत्याचा शाळा सुटल्याचा बोगस दाखला या ठिकाणी जोडून आपली व शासनाची फसवणूक करून जातीय दाखला काढण्यात आला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे 24 हायकोर्टाचे आदेश, 3 सुप्रीम कोर्टाचे आदेश, 3 महाराष्ट्र शासनाचे आदेश आहे. हे सर्व पुरावे आहेत आणि जे हे सर्व माझ्याकडे पुरावे आहेत हे समाज कल्याण विभागाने मला दिले आहेत. हिने अर्ज ऑनलाईन सबमिट करताना या ठिकाणी शाळा सुटल्याच्या दाखल्यावर लिंगायत असताना देखील अर्ज भरताना त्या ठिकाणी त्यांनी वाणे हा शब्द वापरला. वडिलांचा शाळा सुटल्या दाखलावर सुद्धा लिंगायत असताना देखील यांनी या ठिकाणी वाणे हा शब्द वापरला. आता हा संतोष पाटलांचा शाळा सुटल्या दाखला आहे. या ठिकाणी त्यांची जात विचारली की लिंगायत आहे आणि त्यांनी अर्ज भरताना वाणे हा शब्द वापरलाय. म्हणजे शाळा सोडल्या दाखल्यावर लिंगायत शब्द आहे, पण यांनी जात प्रतिनिधीला अर्ज सबमिट करताना वाणे हा शब्द वापरलाय. तसेच सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, वडिलांची जात जी असेल तीच मुलाची जात असेल. मग वडील लिंगायत असताना मुलगा वाणे कुठून आला? वडिलांची जात लिंगायत असेल तर मुलगा सुद्धा लिंगायत असेल. चुलत्याची जात ह्यांना येत नाही आणि चुलत्यानं शाळेत जाऊन बोगस दाखला काढून या ठिकाणी प्रांत ऑफिस मिरज यांची विटा यांची फसवणूक केली आणि त्यांनी खोटा हा दाखला काढला आहे. तात्काळ तुम्ही सो मोटो जात पडताळणी संमतीने त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा. तसेच विटा प्रांत ऑफिस यांनी देखील यांचा दाखला बोगस सिद्ध करून रद्द करण्यात यावा. आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेब असेल, प्रधान सचिव समाज कल्याण विभाग मुंबई यांच्याकडे सुद्धा मी मागणी करत आहे. तसेच जात पडताळणी अधिकारी यांनी त्रुटी 30 महिन्याच्या आत सादर करण्याचे बंधनकारक असताना देखील आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी कारवाई काय केली नाही हे जर बोर्डबाजू काय झाला आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही त्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिनांक कायद्यानुसार त्यांच्यावर शिस्तबद्ध कारवाई करावी यासाठी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. तसं मी लेखी निवेदन कलेक्टर साहेब, प्रधान सचिव मुंबई व समाज कल्याण ऑफिस सांगली यांच्याकडे मी तक्रार करणार आहे. आणि हे सर्व बघताच फार मोठा अन्याय ओबीसी समाजावर होत आहे. ओबीसी समाजातील 300 जातीवर हा अन्याय होत आहे. सर्वसामान्य हमालचा मुलगा असेल, गरीब, वंचित घटकातली जी विद्यार्थी आहेत किंवा जी मुलं आहेत त्यांना दाखला काढण्यासाठी वर्षोवर्ष जातो. आणि हे नगरसेवक सत्तेचा वापर करून, पदाचा वापर करून या ठिकाणी बोगस दाखला काढून ओबीसीच्या हक्काचं आरक्षण ह्याने हिसकावून घेत आहे. त्यासाठी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे, तात्काळ यांचा जात पडताळणीचा अर्ज रद्द करावा. आणि उपविभागीय अधिकारी विटा यांनी सुद्धा ह्यांचा जो जाती दाखला दिला आहे तो बोगस आहे ती तपासणी करून तुम्ही तो दाखला सुद्धा रद्द करावा. हीच आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. धन्यवाद.